सिंधुदुर्गात महायुतीचं तणावाचं संकेत दिसत आहेत, कारण भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून तक्रार आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत अंतर्गत कुरबुरी उफाळून आलेल्या आहेत। तीर्थक्षेत्र भीमाशंकरला जाणाऱ्या मार्गाची चाळण झाली आहे। पुणे नाशिक महामार्गावरूनच मंचर भीमाशंकर हा मार्ग आहे, त्यानंतर राजगुरुनगर भीमाशंकर हे दोन्ही रस्ते, या दोन्ही रस्त्यांवर खड्डे पडतायत। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता असं संभ्रम निर्माण व्हावा इतकी भीषण अवस्था या रस्त्याची झाली आहे। या खराब रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी पहिल्या सोमवारी गर्दी झाली आहे आणि या गर्दीचं कारण ठरते रस्त्यावरील खड्डे। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। हजारोंच्या संख्येने भाविकांच्या गाड्या या भीमाशंकरला येत आहेत आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य रस्त्यावरती आहेत। आता रस्त्याने येताना बरेच राजकीय नेते वगैरे दर्शन घ्यायला येताना जाताना दिसले आम्हाला, तर त्यांच्यासाठी बराच ताप असतो की त्यांना बॅकग्राऊंडला त्यांचे रस्ते वगैरे दाखवायला लोक असतात, पण त्यांना हे रस्त्यातले खड्डे दिसत नाही का? तर मी गव्हर्नमेंटला एकच प्रश्न करतो की बा आपण सुद्धा या मोठ्या भीमाशंकर हे सगळ्यात मोठं ज्योतिर्लिंग आहे, इथं आपण दर्शनासाठी येतो। हे पुढारी लोक पण येतात, तर त्यांच्यासाठी ते येतात, कधीतरी येतात, पण मग ज्या लोकांसाठी आता इथे खेडेगाव आहेत सर्वसामान्य लोकांसाठी सोयी व्हायला पाहिजे ना याच्याबद्दल। काय परिस्थिती सध्या गाडी चालवताना काय जाणवतच येत नाही, कारण की पुढे पूर्ण धुके वगैरे आहेत आणि पुरे खड्डे वगैरे, तर गाडी कुठे जाते कळत पण नाही, मागची गाडी कळत नाही, इतकं रस्त्याची हालत पूर्ण खराब झालेली आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।